कसे आहात बालमित्रांनो? तुम्ही स्टीफन हॉकिन्स यांचं नाव ऐकलं असेल. त्यांना एक दुर्धर आजार होता, ज्याचं नाव मोटर न्यूरॉन डिसीज. या आजारात शरीराचं एक एक अवयव निकामी होत जातं आणि माणसाला त्याचा मृत्यू केव्हा आहे, किती दिवसांनी आहे, याचा पण साधारण अंदाज डॉक्टर देऊ शकतात. अशा अवस्थेतही ही व्यक्ती शेवटपर्यंत कार्यरत राहिली. जागतिक दर्जाचे ते भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ मानल्या जातात. यांनी युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ ऑक्सफर्डमधून भौतिकशास्त्रात पदवी आणि ट्रिनिटी हॉल कॅम्ब्रिजमधून PhD पूर्ण केली. शेवटी त्यांचं बोलणंही बंद झालं होतं, तरी कम्प्युटरच्या मदतीने, व्हॉइस सिंथेसायझरच्या मदतीने ते लोकांशी संवाद साधत. त्यांनी ब्लॅक होलमधून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनचा शोध लावला. ब्लॅक होल म्हणजे अंतराळात एक अशी जागा आहे जिथे गुरुत्वाकर्षण, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना की एक चुंबक आहे पृथ्वीच्या आत, म्हणूनच वस्तू कुठलीही वर फेकलेली खाली येते, कारण ते गुरुत्वाकर्षण आहे त्याचं. म्हणून तर ते एका ठिकाणी अंतराळात ते इतकं जास्त आहे की तिथून प्रकाशसुद्धा बाहेर पडू शकत नाही. अशा ठिकाणून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनचा त्यांनी शोध लावला. तर असाच आजार आपल्या भारतातही एका व्यक्तीला होता. ते मर्चंट नेव्हीत कॅप्टन होते. त्यांचं नाव सचिन गोगटे. तुर्कस्थानमधील इस्तंबूल शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जो बॉम्बस्फोट झाला त्यात त्यांना इजा झाली आणि त्या इजेमुळे त्यांना हा विकार जडला. तरी ते डगमगले नाही. आता तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं आहे की त्यामुळे ते घरी बसून लोकांना प्रशिक्षण देतात. जहाजाचं नेव्हिगेशन करतात, ऑडिट करतात. कामावर असताना कुठल्याही प्रकारच्या अडचणीच्या प्रसंगाला त्यांच्याजवळ हमखास उत्तर असेल. इलेक्ट्रॉनिक नौकायांमध्ये ECDIS या जटिल प्रणाली ते तब्बल 13 प्रकारचे पहिले प्रशिक्षक ठरले. अशा व्यक्तींकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे की जिद्द माणसांकडनं काय नाही करून घेऊ शकत. आपण छोट्या छोट्या आजाराला घाबरतो, छोटीशी जखम झाली की जीव व्याकुळ होतो. पण असे किती लोक आहेत की ज्यांनी आता आपले हात पायसुद्धा गमावले, तरी पण ते जगप्रसिद्ध झाले. सुधाचंद्रन, त्यांचा एक पाय गेला ॲक्सिडेंटमध्ये, पण तरी ते एवढ्या मोठ्या नृत्यांगना झाल्या. कित्येक खेळाडू असे आहेत, कोणाचे हात गेले ते पायाने धनुष्यबाण चालवू शकतात, पायाने लिहितात, पायाने पेंटिंग करतात. याला कोण साथ देतं? तर त्यांच्यातली जिद्द. यात आता मर्चंट नेव्ही शब्द आला. मर्चंट नेव्हीबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. व्यापार होतो एका देशाचा दुसऱ्या देशाशी, हे तुम्हाला माहिती आहे. व्यापारासाठी वस्तू इकडून तिकडे नेल्या जातात, वायुमार्गाने पण नेल्या जातात, जमिनीवरने ट्रकनी, ट्रेननी सामान इकडे तिकडे जातं. तसंच समुद्रमार्गे जहाजाने जो व्यापार होतो त्याला आपण समुद्री व्यापार म्हणतो. सिंधू घाटीच्या सभ्यतेपासून याच्या पुरावे सापडतात की हा असा व्यापार होत होता. पूर्वी गुजरातचे लोक मेसोपोटेमिया, मिस्रसोबत व्यापार करत. शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा खूप चांगले चांगले उच्च प्रतीचे जहाज बांधले जात होते. त्यांनी सर्वप्रथम सागरी मार्गातनं जर कुठलं आक्रमण होत आहे तर त्यासाठी सुरक्षेचे उपाय म्हणून काय करायचे, म्हणून सागरी सुरक्षा जी सुरुवात झाली ती शिवाजी महाराजांनी केली. प्रथम विश्वयुद्धामध्ये बारूद आणि विस्फोटक सामान नेण्या आणण्यात यांचा मोठा सहभाग होता. तुम्ही कधी अंदमान निकोबारला गेले आहात का? तिथे सुद्धा जेव्हा पहिले जास्त वस्ती होती, फक्त रानटी लोक राहत होते, तर तिथे सेल्युलर जेलची उभारणी जेव्हा त्यांनी केली त्यावेळेला तिथे एक असं म्हणजे वस्ती करण्यासाठी म्हणजे ज्या ज्या काही गोष्टींची गरज पडते अशा मोठ्या मोठ्या यंत्रसामग्री त्यांनी जहाजांनीच समुद्रमार्गेच अंदमानपर्यंत आणल्या होत्या. जहाजांचे नावेचे अनेक प्रकार आहे. मालवाहतूक करणारे, माणसांची वाहतूक करणारे, युद्धात सहभाग असणारे,
चला तर मग तुम्ही माहिती काढा. आता गुगलनी तर खूप काही शक्य आहे. किती प्रकारचे जहाज असतात, कुठे कुठे त्यांचा उपयोग होतो. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विचारासोबत. तोपर्यंत बाय.